हा विद्यार्थ्यांनो, प्रश्न 3, 4, 5 या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती, असा आपल्याला प्रश्न विचारला जातो. आपल्याला दोन पद्धतीने हा प्रश्न अभ्यासणार आहोत. पहिली पद्धत पाहूया. या सर्व अंकांपासून बेरीज तयार करायची. बघा, 3 पासून 345, 354, 4 पासून 435, 453, 5 पासून 534, 543 आणि जर या सर्वांची बेरीज केली आपण तर उत्तर येतं ही झाली यांची बेरीज. पण ही पद्धत आपल्याला खूप वेळ खाऊ आहे. कशी आहे? वेळ खाऊ आहे. म्हणून आपण दुसऱ्या पद्धतीने आपण अभ्यास करणार आहोत की दिलेल्या अंकांपासून 3 अंकी अंकांपासून संख्या तयार करायच्या आणि त्या सर्व संख्यांची बेरीज किती. आपल्याला नवीन पद्धतीनुसार आपण करूया. दिलेल्या अंकांची बेरीज करायची. फक्त 3, 4, 5 किती आलेली बेरीज यांची? 12 येते. बरोबर आहे. आलेले उत्तर 12. या 12ने कोणाला गुणाकार करायचा? 222 ला गुणाकार करायचा. 222 ला जर गुणाकार केला, 12 दुनी 24 ला 4, हाचे आले 2, 12 दुनी 24 आणि 2 26, 26 ला 6, हाचे आले 2, 12 दुनी 24, 24 आणि 2 26. आला आपला उत्तर 2664. पहा, पहिल्या पद्धतीमध्ये सर्व अंक तयार केले, संख्या तयार केल्या, अंकांपासून संख्या तयार करून त्यांची बेरीज केली. पण दुसऱ्या पद्धतीमध्ये फक्त दिलेल्या अंकांची बेरीज करायची आणि त्या आलेल्या उत्तराला 222 ने त्या उत्तराला गुणाकार करायचा आणि उत्तर आपल्याला हे मिळू शकतं. कोणती पद्धत सोपी वाटली तुम्हाला? पहिली. दुसरी पद्धत ही सोपी आहे. पण ही पद्धत कधी वापरता येते? जेव्हा दिलेल्या अंकांमध्ये शून्य नसेल त्यावेळेस आपल्याला ही पद्धत वापरता येते. आणि ही पद्धत वापरून आपल्याला दिलेल्या कुठल्याही 3 अंकांपासून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज करता येते.